काढतो. बया शूज चलते ना अलाउड. कशात गेलं कशामध्ये नमस्ते मित्रांनो, आपण अवंतीनगर येथे आलो आहोत रेस्क्यूसाठी. मी बहुतेकदा सर्वांना असं म्हणतो आहे, आपल्या घराच्या आसपासच्या जावं एरियामध्ये साफसफाई राहू देत जावं. आता आपलं पूर्ण घर तुम्ही एरिया बघितला, सर्व क्लीन आहे, तरी साप येतात. साप येण्याचं मेन रिझन आहे थंड वातावरण. आता घर पूर्ण थंड आहे कारण साईडला झाडे झुडपे आहे चांगले. आता घरामध्ये एक इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा साप बसला आहे, तुम्ही बघू शकता इथं. दिसायला जेवढं सुंदर आहे साप आणि तेवढंच माणसाला धोकादायक पण आहे, कारण की ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं मित्रांनो. तर चला ह्याला इथून काढूया आपण आणि तसंच माहिती घेऊया. जसा तुम्ही दिसण्यात महत्त्वाचा आहे, तसा सापाची माहिती राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. साप हा इंडियन स्पेक्ट्रल 5.5 फुटापर्यंत असतो मित्रांनो. आणि सापांमध्ये कोणताच साप फणा काढत नाही, फक्त हा साप आहे जो प्रॉपर फणा काढतो. 2 फुटाचाच कोबरा आहे हा मित्रांनो. तर एखाद्याचा जीव घ्यायला बस. जरा इथं सावध, सर्वात विषारी भया. जरा पाणी घ्या. मोस्टली साप जे आहेत ते पाण्याच्या शोधामध्ये येत राहतात. नागच आहे. मी आताच तुम्हाला म्हणलं हा जो साप आहे पाण्याच्या शोधात आलेला आहे असं म्हणण्याचं रिझन, कारण तो टेम्परेचर सध्या बाहेर 42 डिग्री सेल्सिअस तापमान होत आहे मित्रांनो. त्यामुळं हे साप एवढे चिडत आहेत. पाणी घ्या. एकच रिक्वेस्ट आहे, सर्व जे कोणी व्हिडिओ पाहतात आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे, जसं आम्ही करत आहोत मित्रांनो, म्हणजे सापांना पाणी पाजवणं अथवा साप पकडायचा प्रयत्न करतो, तसं तुम्ही तुमच्या घरी करू नका, कारण की तुम्ही ट्रेनिंग घेतलेली नाही आणि तुम्हाला अनुभव नसतो ह्याचा. तुम्ही पाहू शकता ह्या सापाचा जबडा जो आहे हलताना. जसं माणूस सापांना भीतो तसं साप देखील माणसाला भीतात मित्रांनो. बेबी आहे म्हणून ॲग्रेसिव्ह आहे. जेवढेही मोठे मोठे कोबरे होतात तेवढे शांत होत राहतात मित्रांनो. आणि उन्हाळ्यामध्ये सापांचं रक्त जे थंड असल्यानं सर्वात जास्त चिडणार म्हणजे चिडणार. आणि ह्याच दिवसामध्ये सर्वात जास्त बेकार बाईट म्हणजे हार्ड बाईट होत राहते. ते रेस्क्युअर असो अथवा कोण ज्यांच्या घरी साप निघाला आहे, कॉमन माणूस राहू दे, त्यांना बाईट होत राहते. आणि त्याच्यामध्ये मोस्टली तर दगवतातच, कारण की गरमीमुळे ह्या सापांना कळत नाही किती आपल्या बॉडीमधलं विष आपण टाकतोय. एखाद्याचा जीव घेण्यासाठी आहे तेवढं विष टाकत राहतो मित्रांनो. ह्याला सायंटिफिक नेम नाजा आहे. म्हणजे भारताच्या बाहेर कुठेही तुम्ही गेलात आणि नाजा म्हणलात तरच तुम्हाला ओळख होईल की ही इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा आहे.
सापाचं विष हे खतरनाक का म्हणलं जातं? हा सापाचं ज्या ठिकाणी बाईट झालेला आहे एवढं डेंजर का म्हणलं जातं माहिती का मित्रांनो? हे एक नर्वस सिस्टीमवर ह्याचं विष अटॅक केलं जातं. ते म्हणजे मुळात आपली जी बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम म्हणजेच त्याला मज्जासंस्था म्हटलं जातं, त्याच्यावर अटॅक केलं जातं हेच विष. निभास नाही गेले का भाई त्याच्या? त्यामुळं हे साप निघत राहतात कॉमनली सर्व शहरी. आणि हे जर जे विष नर्वस सिस्टीमवर अटॅक केल्यानंतर सर्वात आधी नर्वस सिस्टीममध्ये आपल्याला ज्या ठिकाणी बाईट झालेला आहे त्या ठिकाणी आग पडते मित्रांनो. चक्कर यायला लागतात, उलटी होते. उलटी झाल्यानंतर त्या ठिकाणी चक्कर यायला जो भाग आहे त्या ठिकाणी सूज पडणार, आग पडणार, पोटामध्ये बडबड करणार, अंधारी डोळ्यासमोर अंधारी येणार, डोळे जड पडायला लागतात, श्वास घ्यायला त्रास होणार. ही सिस्टम होत राहते बॉडीमध्ये. म्हणून कुठेही साप निघाले तर तुम्ही स्वतःहून पकडायला जाऊ नका. जवळचे कोणीही सर्पमित्र असतील त्यांना बोलवा, नाही तर वनविभागाशी संपर्क करा. वनविभागाचा नंबर आहे 1926. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या एरियामध्ये कोणता साप निघेल हे आपल्याला सांगता येत नाही. तर तुम्ही जाती तर ओळखायला शिकलात तर तुमचा फायदा आहे. भेटू नवीन ठिकाणी जिथे साप निघाले. धन्यवाद.